कोण विचारतोय आपल्याकडे पैसे नसल्यावर? धनवंता लागी सर्व सब पैसे के भाई। क्या बात आहे? आपल्या जवळ नसल्यावर कोण विचारतय? पत्रिका देत नाहीत पाहुणे रमेश बुवा, गरिबी असल्यावर. त्याच्यात पोराला नोकरी लागा, पुरुषोत्तम बुवा त्याचं बरं व्हा, मुळवाट्या येतात. पैशाला किंमत आहे. गोरोबा काकाची परिस्थिती नाजूक. एक पाहुणा स्वामीजी विचारीन. एके दिवशी 13 दिवसावर संक्रांत आली. काकाला माहित होतं. संध्याकाळी बसले एकांतात, डोळे झाकले, तुटलेले हात एकूण एकाला जोडेन देवाला विनंती केली, देवा आतापर्यंत भाकरी या लोकांनी दिल्या तरी ज्वारी दिली. सौभाग्यवती स्त्रीचा आहेवाच वाण रे देवा, कोण गाडगे करीन देवा. अरे यांनी ज्वारी दिल्यामुळं त्राण शिल्लक आहे आणि म्हणून भजन केले रे देवा तुझं. नाही तर कसं भजन करता आलं असतं परमेश्वरा. कोण गाडगे करीन, कोण गाडगे. सकाळी पूजा आटोपली आणि पूजा आटोपल्यावर पुजारी बाहेर निघल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं मालकीनीला सांगितलं, लक्ष्मी आज हिरवं लुगडं नेस, हिरवं कार लुगडं उग आणि कष्टा घाल. कष्ट घालायला लावला महेश, कष्ट घालायला लावला. लाल जरद गोल कुंकू, गोल नाही लावायचं, आडवं लाव. पंढरपुरातल्या मालकानं मालकीनीला सांगितलं, लक्ष्मी आडवं कुंकू लाव, आडवं. लाल जरद पटका घातला जगाच्या मालकाने. गुडघ्याच्या खाली ईद भरत धोतर, पाय घोळ नाही, थोडत नेसलं, गळ्यात तुळशीची माळ. गरुडानं सांगितलं, देवा काय मिळे, तुला बी काम आहे, चल गाढव होय. गरुड म्हणला, देवा मी गाढव, मी गाढव. अरे तू गाढव नाही होणार, फक्त गाढवाचं रूप घे. तुझी मालकीन जर कुंभारीन झाली, मी जर कुंभार झालो, तर तुला गाढव व्हावंच लागेल ना. झाला कुलाल नारायण, झाला कुलाल नारायण. कुलाल म्हणजे कुंभार. तेर ढोकीला ही स्वारी आली. गावातले 4-2 लोक आले. बापरे, कुंभार दादा आले वाटते. गावातला प्रतिष्ठित माणूस सुटला. कुठले आपण? त्याला काय गाव सांगता येत नाही. अमक्या अमक्या ठिकाणचं. काय काम आहे? काही नाही, पोटासाठी धंदा पाहलो. तुमच्या गावातली कुंभार दादा आम्हाला काम करू देतील का? अरे त्यालाच गरज आहे म्हणले तुमची. धरून नेलं. गोरोबा काका जी, हे पाहुणे आलेत तुमचे. बर 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 या. गोरोबा काकान दोन्ही पत्नीला सांगितलं, अगं पाय धुवान त्या वारकऱ्याचे. गळ्यात माळ होती. हो, पाय धुतले. पंढरपुरातल्या मालकाने कुंभाराच्या रूपात गोरोबा काकाला विनंती केली, धंदा करू देताल? गोरोबा काकानं ते तुटलेले हात जोडले आणि सांगितलं, दादा तुम्ही जेवढा धंदा करताल त्या धंद्यात फक्त मला 2 बायकायला भाकरी द्या. काय पैसे उरतील ते तुम्ही तुमचे घेऊन जा. त्याला काय पैशाची गरज होती, पण यायला काय माहिती. आईसाहेबाला सांगितलं, पाणी आण जाय. ते निमित्त मात्र घागर घेऊन पाणी काही शकंदात रांजून भरायचं. काय तिथं रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी. देवेन जगाचा मालक आहे. लगेच कुलकुंभार दादाच्या रूपात पंढरपुरातला मालक चिखल तुडवायला. अहो चाक फिरणं, 100-200 गाडगे तयार होणं संगच. चौथ्या दिवशी गाडगे घडविता पहा चक्रपाणी, गाडगे घडविता. चाली कोणाला म्हणता येते ना? कीर्तनात प्रमाण देणे इतकं सोपं नसते. आणि ज्याला कीर्तनात प्रमाण देता येतं तोच कीर्तनातला भजने असतो. कोणाला राग आला असेल तर माफी मागतो, त्याबद्दल दुमत नाही. कारण फार लोकांना राग येत असतो. नियम सांगितल्यावर सुद्धा राग येत असतो. तर नियम काय आमच्या बापाची जहागिरी नाही, हे संप्रदायातले नियम आहेत. प्रमाण वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे,
कीर्तनकार बोलत असताना त्याला बसल असं प्रमाण दिलं की ती कोटीची नोट आहे. हो. नाचे पांडुरंग, जगाचा मालक नाचायचा. काय गाडगे घडे. आपल्या बायका गाडगे असे हाडसून घेत असतात. आडवं बोट आणायचं असं टंग टंग वाजलं. ते कुंभारलोयच भारी होतं ना. ते म्हणलं बाई बोट का हानती भेताळा हाण ना. सोपान काका इसतकर सांगायचे हान 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 भिताळा हान. ती बाई म्हणली मा का आडमुठ कुंभार आहे गाडगो कुठे भिताळ हान 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 तुला माहीत शपथ आहे. खरेल देशी भिताळ ते कसं फुटन. काय गाडग्याची माय येली ह्यो तिथं असल्यावर गाडग फुटायला. गाडग त्याच्याच नावानं फुटतंय त्याची कृपा संपल्यावर. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. कधी गाडग फुटतं माहितीये? पंढरपुरातल्या मालकाची काशीतल्या मालकाची अवकृपा झाली ज्याच्यावरली त्याच्या नावानं गाडग फुटते. कधी कसं फुटल गाडग हान भिताडाव. काय का म्हणल्या मा का गाडगे तू. अहो हातातून पडलं तर फुटणं, भिताडाव हाणलं तर फुटणं. मग हे टार्गेट झाले कुंभार दादा. गावातले लोक म्हणले अरे जरा आगाव दिसतोय कुंभार, त्याचं गाड हवी लोळण. आता गरुड गाड होत वय तात्पुरतं कसं लोळण. भगवंतानं सांगितलं गरुडा लोळ बाबा, हे लोक येड्यात काढायलेत आपल्याला. लोळणं लोळणं तू लोळणार रे गरुडा लोळ. ते म्हणला काय देवा कसा मातोड्यात लोळू. अरे मयासाठी लोळ बापा. नाही देवा कसं तुमच्यासाठी. गोरोबा काकासाठी लोळ. त्या काकासाठी मी चिखल तुडवायलो. तुला लोळायला काय होते. गरुड खाली लोळले. एक जण म्हणला ते भूकच न गाढवण. कसं भूकन दे गरुड ते भूकन कसं दे. भगवान म्हणले गरुडा काकासाठी भूक बाबा. भूक काकासाठी भूक. काय होते तू ह्या सगळे गाढवाची गुण दिसावं या गाढवायला असं वाटतंय. हो. कारण ज्याच्या त्याच्या भावकीत भावकीला राह वाटतं ना. मग एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला दुर्गुण पाहायची काय लायकी. गाढ होत असते नाही सुंबळे. काय हरकत नाही म्हणले डोळ. संक्रांत झाली. काय बायका खुश का शिरंबुआ. अबा काय बायका खुश. एक बाई म्हणली 3दा रई लागली तरी गाडगं फुटलत नाही. खरेल दिवशी रई लागली ती शंकर बुवा तरी गाडगं फुटलं. कसं फुटन ते. त्याच्या जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे. कसं फुटन ते गाडगं. संक्रांत झाली म्हणजे ते हिवाळा संपला आणि पुढे पाडव्याच्या आसपास ज्वारीची खळी सुरू झाली. मला वाटतं पेंढ्या असतात ना ज्वारीच्या 5 पेंढ्या. पाचुंदा पाचुंदा म्हणजे 5च पेंढ्या ना. 5 पेंढ्याचा एक पाचुंदा. हो. माथ्यावर लेण्याची खपक्या कणसाच्या आहे का नाही. बारकी आळाशी कशाला नेतील. यायचा काळ असाच आला दाखना. यायच्या काळात कशाच्या पेंढ्या आल्या. ते जुना काळन. ते जुन्या काळात. आता नाही पेंढ्या फेंड्या काय नाहीत आता. तो काळ होता जुना. गोरोबा काकाला विचारलं काका तुमच्या इथे पेंढ्या नसतात का. आहेत ना म्हणजे पेंढ्या. नियम होता विकास. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरच्या आधी पेंढ्या आणायच्या. दुसऱ्याच्या आणल्या होत्या हानीत होतो. 2-4 एकर जमीन त्याला. प्रकाशराव वराडे बिरकड दोन्ही बी म्हणले त्याच्या इथल्या पेंढ्या आणायला जा. 70 बुचाड. तुमच्याकडे बुचाडच म्हणते पेंड्याचं उभं बुचाड. आणि मग कंस खोड्या वळई. कुठं सुडी म्हणतात कुठं वळई. कालच्या गावाला खुबाड म्हणतात. हो तिकडं लातूरकडे ते म्हणले आमच्याकडे खुबाड. म्हणलो आगाव धंदा हो. प्रांत भेद असतो. किस देश की बोली किस देश की गाली होती. जास्त त्याचा तो भाग आहे.
दादा नवीन कुमार काकानी पेंड्यासाठी पाठीले कोणत्या बुचाडावर नेऊ अरे नीना तुला काय न्याच्यात पंढरपुरातला मालक गरुडाल म्हणलं हे जरा लय रगिलीत आले रे ह्याच्या पेंड्या गरुडाला सांगितलं इकडच्या बुचाडा खाली पाखाड घालन इकडच्या बुचाडा खाली पाखाड घाल हो 35 बुचाड ह्या पाखाडाव आणि 35 बुचाड ह्या पाखाडाव सकाळी पाटील येड्याला आलं तर बोंबलूत लागलो लबो लबो अरे बापरे म्हणला सटत गेलो कुमारानं आगडी म्हणला उचलम ते न्या तुम्हीच म्हणले ना त्यानं थोड्याच बैलगाड्या आणल्या दृष्टांत संपला विनोद सोडून द्या कल्पना करा किती खालच्या स्तराचं काम केलं माती तुडीली माती पाणी भरलं जगाच्या मालकीनीनं अहो जगाच्या मालकाला ज्यानं पाठीवर घेतलंय तो गरुड गाढव झालाय त्याचा भाऊ कोणी माहितीये अरुण उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिंगला हरे चौगडा सुरू झाला काकडार ती समयाचा उठा अरुणोदय प्रकाश झाला अरुण हा गरुडाचा भाऊ काय वाटलं असन त्या अरुणाला मा भाऊ गाढव झालाय पण झालाय कोणासाठी गोरोबा काकासाठी देवा या सगळ्या लोकांच्या भाकरी खाल्ल्यात रे ह्या माऊल्यांच्या संक्रांतीला अडचण येऊ नये इतकं काम कर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जगाचा मालक कुंभार झाला पुरवेली आळी पुरवेली इच्छा आली देवा एकही पाहुणा येत नाही रे कोण गाडगे घालायचं कसं करायचंय इतकी साळी अंतकरणात इच्छा आली सकाळी 10 वाजता जगाच्या मालकानं ती पूर्ण केली पुरविली आळी रानुबा नावाची एक व्यक्ती होती शेवटचा पुरावा आपल्याला 15 मिनिटं बाकी आहेत रानुबा नावाची एक व्यक्ती गोड व्यक्ती 35 वर्ष पंढरपुरातल्या मालकाला आंबे पुरवले आंबे श्रीमंताचे पण ती डाल नेऊन द्यायची कानगीची रानुबा नावाची व्यक्ती निष्ठावंत वारकरी महात्मा मंदिरात कोणी येऊ दिलं नाही तो काळातली परिस्थिती विचित्र होती आणि त्या महात्म्याच्या पोटी एक दिव्य रत्न जन्माला आलं त्या रत्नाचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय तेजस्वी महात्मा या महान महात्म्याला धर्मपत्नी प्राप्त झाली सोयरा विठाला 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 श्रीकांत बुवा
गायकवाड, रमाकांत गायकवाड, दोघं बापले काही. क्या बात आहे, वा. गायन क्षेत्रातलं अत्यंत तज्ञ रत्न श्रीयुत श्री सूर्यकांतजी गायकवाड, गान सम्राट, आणि त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव रमाकांतजी गायकवाड. दिनत्रय पती निशापती भय व्याप्ती, दिनत्रय पती निशापती सकला स्थितो भयत जाय ते कृतृसंगा. दिवसाच्या पतीच्या पोटी रात्रीचा पती जन्माला आला म्हणजे चंद्र, सूर्य चंद्र, तेजस्वी गायन क्षेत्रातले रत्न. काय संगीत असेल या लोकांचं. भगवंताची कृपा आहे, गंधर्वाची कृपा झालेली व्यक्ती, ज्यांची आजी तो भजन संध्या आहे. म्हणून तर मी बरोबर 15 मिनिटात संपितो. मला आऊत हाणायचा नाद आहे, पण दुसऱ्याचे बांध फोडीत नाही. आपला बांध आला की आऊत आखडायचा आहे का नाही. रानोबा नावाच्या व्यक्तीच्या पोटी चोखोबा नावाचे एक रत्न जन्माला आलं. त्या श्रीमंत श्री चोखोबारायला सोयरा नावाची धर्मपत्नी. या धर्मपत्नीपासून श्रीमंत श्री चोखोबारायला कर्ममेळा नावाचे एक रत्न जन्माला आलं. स्वामीजी अत्यंत गोड. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आल्याबरोबर पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत होता तो बालक. काय मुलगा असेल. पुरविली आलिया. हा कर्ममेळा नावाचा मुलगा सोयराबाईच्या पोटात वाढत होता. आठवा महिना संपला आणि 8वा महिना संपल्याच्या नंतर रमाकांतजी बाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, आई तुमच्या गेल्यात, आई माझी गेली. दोघांची आई जिवंत नव्हत्या. मालकाची आई नाही आणि बायकोची आई नाही. कोण बाळंतपण करणार माझं. ही इच्छा तर मालकापुढे प्रकट करावी लागेल ना. पती परमेश्वरा, धनी म्हणायच्या त्या. धनी धनी शब्द आता ऐकायलाच भेटन. हो, 3019 गाव झाले माझे. नवऱ्याला धनी म्हणणार बाई दिसलीच नाही. पप्याच बाप, हो, गुरख्यालाच बोलवायली जशी. कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही, गुण काही यायला नाही. मालक म्हणायचं. आजच्या कीर्तनात एकच घ्यायचं, पप्याचा बापन, यमुनीचा बापन, सख्याचा बापन, तुक्याचा बापन, असं नका म्हण जाऊ. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. शहरात तर लय कहर झाला. विवेक, ए विवेक, ये रे, लवकर ये घरे, लवकर ये बरं, लवकर ये. मी म्हणलो विवेकीचा मुलगाचा असन. आपल्याकडे गिरगावकर आले, दुधाची पिशवी घेऊन ये. म्हणलं बाई मी दूध पेत नाही, मी काय बोक्या नाही, मी नाही दूध पेत. म्हणलं बरं ये लवकर ये, ते काळा चहा घेतात, ये लवकर विवेक. घरी आल्याच्या नंतर म्हणलं बाई विवेक कोण आहेत. माझे मिस्टर. म्हणलं येतो बाई, मी येतो. कस काय. नाही, छत माझ्या बोकांडीवर पडन, येतो. तू नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हानशीन. माय येतो, मी येतो, राहू दे. तुझ्या घरचा चहा पिणं म्हणजे आता लोक केलेले कीर्तन चट मातीत घालणे. येतो मी, हो येतो. आपल्याकडच्या म्हणत नाहीत तशा. चांगलं. धनी काय सोयरा, काय बाळंतपणाच्या तयारीसाठी कोणीतरी पाहिजे धनी. ठीक आहे. अपेक्षा एक अंतकरणात ते आपण बहिणीकडे जावं. निघाले. संसाराचे भय धरुनी मानसी, चोखा मेहून पुरीसी जाता झाला. गेले चोखोबा. मेवना राजा नावाचं गाव. शासनानं 4 कोटी रुपये दिलेत आता मंदिर बांधायला. 2च मंदिर अपूर्ण राहिले होते. एक नामदेवरायचं, एक चोखोबारायचं. नामदेवरायचं पूर्ण झालं, आता चोखोबारायचं झालं की सगळे मंदिरच झाले. हो, 4.5 कोटीचा निधी द्यायला. पण कोण करा म्हणून भांडण. निघाले ते.
पण चोखवरायचं असं काम होतं, सप्ताह दिसलं की त्याच्यातच गुतायची. बाईचा प्रसूत काल जवळ आला आणि सुरेखांजी तो काळ बेकार असतो. ते दुःख, त्या वेदना, त्या अवर्णनीय येतात. रमेश भाऊ त्या वर्णन करता येत नाहीत, इतक्या त्या वेदना असतात. सकाळपासून त्रास सुरू झाला. चोखोबराच्या घरी एक लाकडाचा ठोकळा होता आणि चोखोबरायला वर्षाला एकदा त्यांची बहीण आहेर करायची. बहिणीचा आहेर स्वीकारता येत नाही, पण बहीण लई हुशार होती रमाकांतजी. सुरेखांजी ती बहीण वडिलाच्या श्राद्धाच्या दिवशी भावाला आहेर आणत होती. आता काय बोलता येईल. महाराज तिचं नाव होतं निर्मळा. नावही निर्मळा, मनही निर्मळ आणि कार्यही निर्मळ. तिचं नाव निर्मळा. काहीचं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला. हो, आमची ती एक बाई होती, आमची इथं नव्हती पण तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर गेलो. ती दळण वाळू घातल्यावर काडी घेऊन बसायची, चिमण्यात बसू देत नव्हती दळणावर. मी म्हणलं जीजी काऊन? त्या कुठं बसत्यात, त्याला नाही दळणावर बसू देत. आपल्याला खाच आहे ते पिठण दळण. गिरणीवाल्याला विचारायची आंघोळ केलीस का रे? हो, तह दळायला न्यायची. इतकी निर्मळ. आणि तिला नातू 14. तिला एके दिवशी चहा घ्यायला बलिलं. 3 दिवसापासून नातू दारातच बसत होते. एक उठला की लगेच त्याच्यावर आखुंड टाकायचं. मेंढ जीजी का काढायचं? म्हणली 15 दिवसाला एकदा काढीते. तिकून वारा आलं आणि त्याच्यावर राखुंड त्या दूध चहात गेलं. मी म्हणलं येतो मी, मला प्याच्या आधीच उलटलं. आणि तिचं नाव निर्मळा. हे बा, बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो गाडीच्या वांगणाहून. सोयाबीनचे पोते इथून वैजापुरातून गाडीत टाकले आणि आखाचा आवाज नरशिती आलाय, कुई कुई. आणि म्हणले 1 नंबरचे शेतकरी. म्हणलं कोणी कोण? हा, याला आखाला वंगण भेटन आणि कोणी कोणी 1 नंबरचा शेतकरी हो. हा, बाई कळती अंगणाव. दारात गेल्या गेल्या कळत किती साफसुथरे. महाराज जेवायला बसले, वरून जाळ पडलं वरणात. घरातलं ते जाळ असतं ना वरचं ते केलेलं किड्यानं, वरणाच्या वाटीत झाळ. महाराज मी लयत निर्मळे हो, तुला मेल्यावर मीठ लावून ठेवू मंदिरात. तू निर्मळेस कुठली? काही नियम असते. चल काय करायचं आपल्याला ते. आपण आपलं हीच का शेजाऱ्याचे कशाला बांध करायचे. त्या आहेरातल्या 2 धोतरायचा एक कोपरा काढून ठेवतो. ते एका कोपऱ्याचे 2 तुकडे करायचे. 2 तुकडे आज एक आथरायला, उद्या एक आथरायला, आणि 2 तुकडे देवाला स्नान घातल्यावर अंग पुसायला. इतकी परिस्थिती नाजूक. खापराची वाटी होती, त्याच्यात बुक्का होता. बाईनं बुक्क्याच्या वाटीत बोट बुडविलं आणि लाकडाच्या ठोकळ्यावर ठेवलेली शालिमार दगडाची भगवान पांडुरंगाची प्रतिमा, त्या प्रतिमेला बुक्का लावला. देवा, मालक सोयीसाठी गेलेत पण कोणीच नाही रे. बघ ना आता 2 जीवाचा निवाडा कर रे देवा. मी गेले तरी हरकत नाही रे परमेश्वरा, पण एक लक्षात ठेव देवा, एक लक्षात ठेव देवा, हे निष्पाप आहे रे पोटातलं, याचं काहीच पाप नाही, हे मरता कामा नाही. बाईने इच्छा प्रगट केली. स्वामीजी, काय पंढरपुरातला मालक दयाळू आहे. भारदस्त रूप घेतलं आणि आवाज दिला, बाई ओ बाई. बाईनं दार उघडलं, तो माणूस आहे. दादा, माझे धनी घरी नाहीत. देव आलता, देव पाटलाच्या रूपात. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. बाई सोयराबाई, दादा मालक घरी नाहीत, भगवंत बाहेर. बाईला वेदना असाही होऊ लागल्या. पुन्हा देवाकडे गेल्या, हात जोडे, देवा पाय रे, देवा बघ रे. पुन्हा देव आले रूप बदलून. आता टोपी गिपी घातलेली, भारदस्त आकड्याची काठी. बाई आता चालता येत नव्हतं. रांगत रांगत तिथपर्यंत आले. असा वेदना चालू होत्या. बाळाला जन्म द्यायचा होता.
रांगत रांगत तिथपर्यंत आल्या. दादा, झोपड्याचं ताटीचं दार उघड. दादा, धनी घरी नाहीत. पुन्हा देव वापस. देव म्हणला, काम मला सांगायली आणि मी घरी आल्याच्या नंतर बेटी मला म्हणती मालक घरी नाहीत, नेमकं काय? देवानं पुन्हा एक रूप धरलं. आता मात्र चालता येत नव्हतं, रांगता येत नव्हतं. लोळत लोळत तिथपर्यंत गेल्या आणि दार उघड. डोळ्यातलं पाणी सूर्यकांतजी गालावर आलतं आणि हात जोडले. दादा, घरी एकही माणूस नाही, मी एकटीच आहे. माझे कपाळाचे मालक दूरगावी गेलेत, कृपया तुम्ही नंतर या. दार लावलं. घराच्या पाठीमागं जाऊन जगाचा बाप रडत होता. बाई कामासाठी मला आवाज देती आणि मी गेलो, मालक घरी नाही म्हणती. पण नंतर लक्षात आलं, अरे या बाईला जे काम आहे ते माणसाच्या रूपातलं काम नाही, बाईच्या रूपातलं काम आहे. आणि मी चूक केली, मी माणसाच्या रूपात आलो. सूर्यकांतजी जगाचा मालक घरी गेला आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मीने मला एक नाटी देऊन टाक. नाटीत नेसली, लालबुंद कुंकू लावलं. काय साजरा दिसत असेल, काय साजरा दिसत असेल. याचा मुद्दा आहे का? चोखोबारायच्या वडिलाचं नाव रानोबा. हे वयस्कर झाले. घराच्या बाजूला एक बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली एक मोठा दगड. त्या दगडावर रानोबाला चोखोबाराय स्नान घालायचे आपल्या वडिलाला. पण शेवटच्या टप्प्यात त्याला बसता येणं गेलं. मग सुनानं खांदे धरायचे आणि चोखोबारायनं पाणी टाकून वडिलाला चोळून आंघोळ घालायची. दिगंबरोबर चोळून आंघोळ घालायची. देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो, तो फुकट करत नाही. हे मुद्दा लक्षात ठेवायचा. काही माणसं म्हणले आम्ही लय कामं सांगतो ते ऐकत नाही. कसं ऐकन तू असं म्हणल्या? तुझी लायकी लागेल ना ती. बघ 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 लायकी काय, त्यावेळेला करतोय देव काम. शेवटच्या टप्प्यात असं झालं, एका हातानं धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, दुसऱ्यानं अंग चोळायचं. घरात नेलं आणि अंथरुणात बाथरूम झाली. चोखोबारायनी वडिलाला उचललं आणि त्या दगडावर आणलं. सोयरा, ए सोयरा, जी धनी, जी जी, ऐकतात का? काय धनी? बाबाला संडास झाली. बर, एक काम करता, मी एका हातानं बाबाला धरतो आणि दुसऱ्या हातानं बाबाचं कंबर धुतो, पण तुम्ही पाणी टाकतात का? महाराज सून येते आणि सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे. सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे. स्वामीजी, त्या सुनानं बायकोनं काय म्हणावं मालकाला? मालक, तुम्ही मामांजीला धरा, तुम्ही मामांजीला धरा. मी मामांजीची कंबर धुते, मी मामांजीची कंबर धुते. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखेच आहेत. आणि पाणी टाकलं, सासऱ्याची कंबर धुतली. पण कंबर धुता धुता बांगड्याचा आवाज म्हाताऱ्याच्या कानावर गेला. साफसूत्र करून ज्या वेळेला घरात टेकलं त्यावेळेला म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी खंडलं. सुनाला जवळ बोलिलं आणि पडड्या पडड्या सुनाचा हात हातात घेतला. बाई बाई, आज माझी सून पण माझ्या लेकीच्या रूपात आलीस, माझी कंबर धुतलीस बाई. मी जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं ग, आतापर्यंत त्याला काहीच मागितलं नाही, पण सासऱ्याचं घाण काम तू केलंस. सासऱ्याची कंबर धुतलीस. या वारकरी सासऱ्याचा तुला आशीर्वाद आहे. तुझ्यावर जर कधी वेळ प्रसंग आला तर मी ज्याचं भजन केलं ते काम तू करीन. तू जगाचा बाप, एके दिवशी तुझं काम करीन. आशीर्वाद लागत असते मोठ्यांचे. ती वेळ आज आली, आज आली वेळ ती. डोळे झाकून सासऱ्याची आठवण केली. मामांजी, कपाळाचे मालक बाहेर गावी गेलेत,
तुम्ही भगवंताच्या दरबारात गेलेत, कोण करील ह्या निवाड्याचा? आवाज दिला, देवा तुला नारळ फोडलं नाही, तुला उदबत्ती लावली नाही, कोण म्हणलं तुला अपत्य दे? आणि तू देऊन आमचा अपमान करतोस. हमेशा देवाला इच्छा प्रगट केली. तेवढ्या अवकाशात आवाजात दिला, वहिनी उघडा दार हाकावा, वहिनी उघडा दार हाकावा, वहिनी उघडा दार. चोखोबाची बहीण घाला दार घर, वहिनी उघडा दार हाकावा, वहिनी उघडा दार हाकावा. इच्छा केली तेच रूप प्रगट झालं. पुरविली आळे जे जे केली ते ते काळी. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भगवान शिवशंकराचं अधिष्ठान. या सप्ताहात आजचं यजमानपद श्री कुंडलिका जगनराव घोंगडे आणि श्री अशोकराव विश्वनाथराव घोंगडे. मला वाटतं त्याच्यात एक तुम्ही आहेत का? बरं बरं, दुसरं तुम्ही दोघं आहेत. या कुंडलिकरावांना आणि अशोकरावांना कोटी कोटी धन्यवाद. तुमच्यामुळे मला या पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं. योग माझा किती चांगला. आजच्या दिवसाला हे माझे यजमान झाले पुरुषोत्तम बुवा, आणि आजच्याच दिवशी तुमच्या भजनाची संधी आहे. म्हणून मला तुमची भेट झाली, तुमचंही दर्शन झालं. माझं महत् भाग्य. या परिसराचं गोड असं संप्रदायातलं धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा, अशा अधिष्ठानावर आरूढ असणारे स्वामी आत्मानंदजी गिरीश बाबा यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग. पुनश्च एकदा सांगतो, मी कवरक जरी बोललो तरी तुम्हाला काही विमान येणार नाही, त्याबद्दल दुमत नाही. पण आता भजनाची संध्या होणार आहे. जी माणसं कधी कधी आपल्याला टीव्हीवर याच्यावर बघायला भेटतात, ती प्रत्यक्ष आज बघायला भेटायलीत. आज त्यांचं सुंदरसं भजन आहे, ते भजनाचा आनंद घ्या. मंदिराचं काम थोडक्यात आलेलं आहे, आता थोडंसं राहिलेलं आहे. विकास तू 11,000 रुपये देऊन टाक नामदेव फर्निचरच्या वतीनं. हो, आजच्या कीर्तनात इतका शब्द झाला तरी पक्का झाला आहे का नाही? नामदेव फर्निचर हिंगोली, त्या नामदेव फर्निचरच्या वतीने मंदिराच्या बांधकामासाठी 11,000 रुपयाची रोख धनादेश जाताना देऊन टाक. तू जाऊन असलीत मी देतो. हो, त्या फर्निचरच्या वतीने 11,000ची पावती होईल. वा, बरीच आज मंडळी. ज्या व्यक्तीनं मारुतीरायाच्या मंदिराच्या स्थापना खूप केल्या, मंदिराची उभारणी केली, कळसाच्या पूजा केल्या, असे श्रीराम बाबा त्यांचे नातू आहेत स्वामीजी. बर, पुनश्च माझ्यावर या परिसरात आल्यावर अतूट प्रेम करणारे, कारण कुठेही कीर्तन असलं की जेवायला घरी नेणारे प्रकाशराव बिडकर व्यापारी आहेत भुसारचे, भांड्याचे व्यापारी प्रकाशराव वराडे. प्रकाशराव बिडकर यांच्या वतीने, मला वाटतं ट्रेडिंगचं नाव काय, अश्विनी ट्रेडिंग कंपनी सेनगाव यांच्या वतीने पुन्हा 11,000ची भगवान शिवशंकरासाठी पावती. आणि आमचे त्यांचेच नाव करी प्रकाशरावजी वराडे. हो, मी इकडे जर चालला असलो ना काशीरामबुवा, तर माझी गाडी त्यांच्या इथे लावतो आणि त्यांच्या गाडीत मला नेतात कीर्तनाला. अत्यंत रात्री 2-2 वाजता जेवण त्यांच्याकडे असते. आमचे प्रकाशरावजी वराडे भांड्याचे व्यापारी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 5,100 रुपये आजच्या कामासाठी आले. वा, बाळा धन्य झाला आज. विडोबा रखुमाई ज्ञानेश्वर शेवटची चाल
श्रीकांतम जी महाराज गायकवाड आणि बैरवी. त्यांचे चिरंजीव छान वाटत ऐकायला. संजयबा या समोर. गुरुजी संजय महाराज एक माईक द्या. साऊंड सिस्टीम वाले नंबर 1 आहेत बरं का. वा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. या. माझ्या भगवान शिवशंकराची नामदेवरायाची तुमच्यावर अतूट कृपा हो. देवसरकर सर या. गुरुजी या, गुरुजी या. वा 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 वा. आमच्या गायनातलं एक रत्न, या परिसरातलं वैभव देवसरकर गुरुजी सुद्धा आलेत. वा. आमचे तबलजी, ह्या खाणीतून जन्माला आलेला लोटा आदिनाथजी कुठे. गोड 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 तबलजी. वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. महाराज तुमचा परमार्थ फळाला आला. नाही तर संताची आप्त नव्हती संत. मास्तरचं पोरग मास्तर होत नाही आणि महाराजाचं महाराज होत नाही. तुमचं भजनात तबला वाजते, तुमचा परमार्थचं पण. ते माईक उभं करा. लावून द्या व्यवस्थित. इथे द्या, इथे द्या, इथे द्या. या दादा. श्रीकांतजी महाराज गायकवाड त्यांनी भगवंताची वैजनाथ महाराजाची सेवा जवळजवळ बरेच दिवस महाराज सर इथं 7-7 दिवस सेवा केली. 7-7 दिवस राहिले. त्या सेवेचं फळ चिरंजीव त्यांच्या पोटी असे आले की जवळजवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात नाव केलं. रमाकांतजी गायकवाड गुरुजीचे चिरंजीव आहेत. आता दोघा बापलेकाची शांततेनं चाल ऐका आणि नंतर कोणीच जाऊ नका. भजन ऐका सर्व. अतिशय आनंद सर्वत्र राहा. तुका मन घास, तुका मन घास, तुका मन घास, तुका मन घास, तुका म्हण 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 घास. मुखी घाली ब्रह्मरसा, मुखी घाली
उद्या भव्य अशी भजनाची संध्या होईल. वारकरी संप्रदायात भजन, हरिपाठ आणि काकडा ही एक संध्या असती. अशी गोड संध्या सर्व दिग्गज गुणीजन मंडळी जे आज त्यांच्यासोबत देवसरकर गुरुजी सुद्धा आलेले आहेत. आणि एक मुद्दा आज लक्षात आला, शेवटच्या चालीला माणसं थांबत नसतेत. त्याचं कारण याला वा नाही म्हणायचं, त्याला कारण सांगतो. शेवटची चाल माणसं ऐकायला थांबतच नसतेत. या दोघांची चाल ऐकायला थांबले ही तुम्ही केलेल्या भजनाची पोचपावती. देवानं माणसं बसायला लावले, ही एकमेव यांनी केलेल्या आतापर्यंत निष्ठेनं केलेल्या भजनाची संध्या आहे. सर्वजणांनी नियम पाळत जावं. आता लागलीच भजन संध्या होईल. सगळ्यांनी भजन श्रवण करावं ही विनंती. 1 मिनिटात रामकृष्ण हरीचा जप. विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोलिले पुरे वेळे वाकुळे उत्तरे करा क्षमा पराध. ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. रामकृष्णारी भजन 1 मिनिट म्हणायचं, पण इमानदारीनं म्हणायचं, ना आळस करता म्हणायचं. कारण कशामुळे भजन म्हणायचं? भगवान शंकराची शपथ आहे, 1 मिनिट इमानदारीनं. ज्यांची तुम्ही आता चाल ऐकली त्यांचा पण मंत्र आवडता मंत्र हे रामकृष्ण हरी आमचे सूर्यकांतजी गायकवाड. कारण 7-7 दिवस महाराज इथं राहिलेले. त्या टायमाला दररोज नामचिंतन ते पण करायला व्हायचे. क्या बात आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत शिरोमणी नामदेव महाराज की, वैजनाथ भगवान की जय. नमः पार्वते पते हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.